लक्ष द्या इकडे, आता बोलू नका. क्वेश्चन नंबर 6, त्यातला नंबर 6 आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे. सॉरी, नंबर 6 आहे साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ. काही विद्यार्थ्यांनी हे एक्झाम्पल सुद्धा न चुकता बरोबर करून आणलेलं आहे. वास्तविक मी सॉल्व्ह पण केलं नाही, याची काही हिंट पण दिलेली नाही तुम्हाला, तरी तुम्ही करून आणतायत. इतके ब्रिलियंट तर तुम्ही नाही आहेत की डायरेक्ट स्वतःच्या मनाने सगळं काही करून आणलेलं आहे. कुठून ना कुठून तुम्ही हेल्प घेतलेली आहे, हे मला पण माहिती आहे, तुम्हाला स्वतःला पण माहिती आहे, पण ती हेल्प घेणं चुकीचं नाहीये. तिथून फक्त ऍज इट इज कॉपी करून आणलं आणि सांगून दिलं, आहे मी करून आणलं सर, मी किती हुशार आहे, त्याला महत्व नाहीये. मी जर विचारलं की या स्टेप नंतर ही स्टेप काय आली, ती जर तुम्हाला सांगता आली तर समजून घ्या तुम्ही योग्य डायरेक्शनने जातायत. तुम्ही डायजेस्ट यूज करा, कुठलं पण सोल्युशन रेडीमेड असेल ते यूज करा, ते पाहून लिहा. पण पाहून म्हणजे असं नाही की फक्त चिपकवून दिला, समजून घ्या आणि मग लिहा. तर त्या पद्धतीने तुम्ही माझ्या पुढे जाणार. त्याला सेल्फ स्टडीचा एक पार्ट येतो. आपल्याला सेल्फ स्टडी पण करता यायला पाहिजे. कळतंय काय सांगतोय? भविष्य जाऊ द्या, लक्ष द्या इकडे. आता या ठिकाणी आपल्याला हा जो काही इनव्हर्स फंक्शन दिसतोय ना, तर त्या इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा आहे ते तुम्हाला माहिती आहे. बट हे कंपोजिट फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे हे? कंपोजिट फंक्शन. गर्ल्स आवाज येतोय, बोलू नका. टोळीवाले इथे लक्ष द्या. साइन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार? 1. सॉरी, आधी डिफरन्शिएशन अप्लाय करून घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy by dx is equal to 1 upon under root of 1 minus x square. साइन इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह गेल्या 2 लेक्चर पासून चाललंय आपलं इनवर्स फंक्शन. तुम्हाला मी ते फॉर्म्युले पण लिहून दिले होते, ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले असतील कदाचित. अपेक्षा करतो तुमच्याकडून, तेवढी तर ठेवूच शकतो. इथे लक्ष द्या. साइन इनवर्स ऑफ रूट असा दिसतोय ना, तर मग साइन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स आहे. साइन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार? 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस या एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर. बट या एफ ऑफ एक्स चा आपल्याला पुढे डेरिव्हेटिव्ह जोडावा लागेल. डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. कळतंय का काय सांगतोय? हा स्क्वेअर आणि रूट दोघं कॅन्सल जर झालेत तर काय होणार आहे बरं? 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 असा राहणार. इनटू इकडे आता पुन्हा आपल्याला काय करता येणार? डेरिव्हेटिव्ह घेताना रूटचा डेरिव्हेटिव्ह घेता येतो. रूटचा डेरिव्हेटिव्ह काय घेणार? 1 अपॉन 2 रूट एक्स. म्हणजे ते रूट मध्ये काय दिसतंय आपल्याला? 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. हा 2 इकडे मल्टिप्लाय करून घ्या फ्रॅक्शन्सच्या रूल्स नुसार. 2 मायनस इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि कॉमन आला आता हा 2 इंटू 1 अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ. एक काम करा, या रूटला ना सेपरेट करून घ्या आता, न्यूमरेटर डिनोमिनेटर दोघांना. असा रूट मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन रूट 2, 2 चा पण रूट सेपरेट. इंटू हा कॉन्स्टंट आहे, याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढा. 1 बाय 2 बाहेर आला. डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. इकडे पण आता याचा आणि याचा दोघांचा रूट आपल्याला सेपरेट करता येईल. 1 अपॉन रूट हा 2 मायनस हा ब्रॅकेट जो आहे ना, हा रिमूव्ह करायचा आहे. बाहेर मायनस असल्यामुळे मधल्या दोघांचा साइन चेंज होईल, म्हणजे -1 मायनस एक्स स्क्वेअर. -1 मायनस एक्स स्क्वेअर. रूट पण सेपरेट केला, ब्रॅकेट पण रिमूव्ह केला, असं आलं. या 2 चा पण रूट सेपरेट म्हणजे रूट 2 इंटू या रूट 2 ला आपण वरती लिहू शकतो आता अपॉन 2 रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 बाय 2 इंटू 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, एक्स स्क्वेअर चा ट्वाइस एक्स. हा 2 आणि हा 2 कॅन्सल.
हा √2 पण इथं वरती येणार आहे न्यूमरेटर मध्ये पहा, राईट. हा √2 वरती आल्यानंतर काय होईल पहा, बोलू नका, आवाज येतोय मागे. सापडला तर फटका खाऊन घेशील. इथे पहा, आता √2 ला आपण वरती लिहून घेतलाय, तिकडे रूट मध्ये इथे डिनोमिनेटर मध्ये काय आहे तर 2 - 1 दॅट इज 1 मायनस एक्स स्क्वेअर, 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू हा √2 त्याच्यासोबत एक्स लिहून टाकू इथं न्यूमरेटर मध्ये, √2 इंटू एक्स अपॉन हा 2 इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर, √2 इंटू √2 2 होणार दोघं मिळून, आणि हा एक्स अपॉन या 2 ला पुढे लिहा √1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू √1 प्लस एक्स स्क्वेअर, हे दोघं रूट लिहून घेतलेत, 2 ला पुढे लिहिला, 2 2 विल गेट कॅन्सल, एक्स अपॉन यांना पहा व्यवस्थित. एक गोष्ट लक्षात घ्या, केव्हा पण जर कधी असं असेल रूट मध्ये काहीतरी एक्स असेल आणि रूट मध्ये दुसरा काहीतरी वाय असेल, किंवा मग दोघं रूट मध्ये काही पण असू द्या, सेम पण असले तरी, दोघं रूट मध्ये प्रोडक्ट असेल ना, तर ह्या दोघांना आपण ना कॉमन लिहू शकतो, दोघं रूट कंबाईन करू शकतो, आणि हा एक्स आणि वाय चा प्रोडक्ट रूटच्या मध्ये असं केलं जातं. मग तसंच इथं पण आहे पहा, दोन रूट आहेत त्यांच्यामध्ये प्रोडक्ट आहे, मग ह्या दोघं रूटला आपण ना कंबाईन लिहू शकतो कॉमन, आणि रूटच्या मध्ये काय आहे ना 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि इकडे आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर यांचा प्रोडक्ट. आता यांना जर पाहिलं आपण तर a मायनस बी इंटू ए प्लस बी अशा फॉर्मॅट मध्ये आहे ते, a मायनस बी इंटू ए प्लस बी इक्वल टू होतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे इथं काय होणार रूट मध्ये 1 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर, बी म्हणजे कोण एक्स स्क्वेअर आहे ना, म्हणून मग बी स्क्वेअर साठी आपल्याला एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर घ्यावा लागेल. ही स्टेप समजली का? कोणा कॉल समजते एवढं? क्लिअर होत आहे? व्हेरी गुड. आता आपण काय करणार तर या स्क्वेअरचा स्क्वेअर आहे ना, तर यांचा प्रोडक्ट होतो रूल नुसार, म्हणून मग एक्स रेस टू 4 होणार, 2 इंटू 2 4, 1 चा स्क्वेअर 1 मायनस एक्स रेस टू 4, दिस इज फायनल आन्सर, दॅट इज dy बाय dx. या पद्धतीने सॉल्व्ह करायचंय, खूप सिंपल आहे, काही एवढा हार्ड नाही एक्झाम्पल, फक्त एवढं की रायटिंग वर्क जास्त होत आहे. कळतंय का? कोणा कॉल समजलाय? घरी जाऊन 2-3 वेळेस रफ मध्ये सॉल्व्ह करा. फक्त हेच नाही क्लिअर होणार तुम्हाला तर याच्या सोबत बऱ्याच बेसिक गोष्टी हळूहळू क्लिअर होतील. कळतंय का काय सांगतोय मी? ठीक आहे, पुढे जाऊ. फोटो घेऊन हे एक्झाम्पल आहे. आता इकडे लक्ष द्या, बोलू नका. हे y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. पुन्हा इथे आपण ना कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा यूज करणार आहेत. कसा होईल? डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिणार. आता आपण कसा लिहिणार आहेत? कॉस इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, बट एक्स च्या ऐवजी काय इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन काय येतं? ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, बट इथं ए म्हणजे कोण आहे आपला 1 आणि बी म्हणजे कोण आहे एक्स स्क्वेअर. इथं काय येणार मग एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर इंटू याचा डेरिव्हेटिव्ह आता काय येणार 0 मायनस एक्स स्क्वेअरचा ट्वाइस एक्स -1 इंटू हा मायनस ट्वाइस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस इथे पहा आता पुन्हा ब्रॅकेट मध्येच 1 मायनस ट्वाइस एक्स स्क्वेअर प्लस एक्स रेस टू 4, हा 2 इंटू 2 4 होणार, मायनस इंटू मायनस प्लस ट्वाइस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस, लक्षात घ्या आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे ना, तर ब्रॅकेट रिमूव्ह करताना आपल्याला मायनसच्या साइन मध्ये मल्टिप्लाय करावं लागणार, ज्याच्याने सगळे साइन चेंज होतील. म्हणजे हा जो +1 आहे तो काय होणार -1
+2 इथं होणार, सॉरी -2 इथं होणार +2 आणि हा मायनस x⁴ twice x upon √1 -1 0 twice x² -x⁴ या दोघांमधून x² कॉमन घेता येईल पा, दोघं टर्म्स मधून x² जर कॉमन घेतला तर काय होणार, therefore dy by dx is equal to x² कॉमन घेतला तर इकडे फर्स्ट टर्म काय राहणार 2 मायनस x² 2 मायनस x² राहणार आहे, x² कॉमन घेतला तर. आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये प्रोडक्ट आहे पहा, जेव्हा आपण 2 टर्म्स मध्ये प्रोडक्ट असेल, या दोघांमध्ये प्रोडक्ट आहे आणि ते रूट मध्ये असतील तर त्या दोघं टर्म्सचा हा जो रूट आहे ना कॉमन, त्याला आपण गरजेनुसार सेपरेट पण करू शकतो. इथे आपल्याला त्याला सेपरेट करता येतोय ना तर करणार. म्हणजे रूट मध्ये x² सेपरेट, रूट मध्ये 2 मायनस x² सेपरेट, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल, फक्त x, रूट मध्ये 2 मायनस x². यालाच आपण शॉर्टकट कसं लक्षात घेतो की 2 टर्म्स जर कधी अशा मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर याला आपण ना एकाला इथं असं बाहेर काढू शकतो, x² ला बाहेर काढला तर काय होऊन जाईल, तो x होऊन जाईल. तेच झालंय पहा. किंवा मग मी ज्या पद्धतीने आधी एक्सप्लेन केलं तसं पण विचारात घेतलं तरी चालेल. ठीक आहे, हा x आणि हा x कॅन्सल, 2 अपॉन √2 मायनस x². समजला? 6 मधला नंबर 7 होता हा. नेक्स्ट आहे नंबर 8 जो तुम्हाला करता येईल. नंबर 8 आहे साइन इनवर्स ऑफ x⁵(3/2). यस, साइन इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह घेणार आधी 1 अपॉन √1 मायनस x². तिथे x² च्या जागेवरती काय येणार आहे, x⁵(3/2) चा स्क्वेअर. इथे हे दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं ना, म्हणजे असं 3/2 × 2, तर इथं हा 2 कॅन्सल होईल पहा, फक्त 3 राहील इथं, म्हणजे x³ होऊन जाईल तिथं. कळतंय का काय सांगतोय? जेव्हा सॉल्व्ह करत जाणार ना तेव्हा बरोबर तुम्हाला आयडिया येईल की सरांनी असं काहीतरी सांगितलं होतं इथे. आधी याला तुम्ही स्टार्ट करा, पहिली स्टेप लिहा, पहिली स्टेप लिहिल्यानंतर दुसऱ्या स्टेपचा विचार करा. तुम्ही डायरेक्ट पुढे काय होईल आणि कसं होईल असा जर विचार करणार तर स्टार्टिंग पण नाही करू शकणार, असं होऊन जाईल. म्हणून जेवढं येतं ना आधी तेवढं तर करा, जिथपर्यंत सॉल्व्ह करता येईल तिथपर्यंत आधी ट्राय करा. तिथून पुढे मग रफ मध्ये काम करा वाटलं तर, की काय काय होऊ शकतं किंवा मला काय वाटतंय रॉंग आहे का राईट आहे, काय उमजत नाही म्हणून मी रफ मध्ये करतोय. करा, ट्राय करा. ट्राय केल्याशिवाय स्वतःचा कॉन्फिडन्स पण वाढणार नाही, लक्षात घ्या. किंवा मला काय जमतंय ना हे तुम्हाला समजणार नाहीये. त्यासाठी रफ मध्ये आधी काम करावं लागेल. तुम्हाला आहे ना फेअर नोटबुक पेक्षा आहे ना रफ नोटबुकचा यूज जास्त करावा लागतो मॅथमॅटिक्स मध्ये, लक्षात ठेवा. नाही तर आपलं काम उलट असतं. एकच रफ नोटबुक असते तिच्यामध्ये सगळ्या सब्जेक्टची काहीतरी रफ खिचडी होते आणि मग फेअर नोटबुक प्रत्येकाची सेपरेट असते. पण मॅथमॅटिक्स आहे ना भरपूर रफ नोटबुक भरल्या पाहिजेत तुमच्या, म्हणजे प्रॅक्टिस एवढी केली पाहिजे तुम्ही. कळतंय का काय सांगतोय? म्हणजे जेवढ्या फेअर नोटबुक भरतायत ना तर कमीत कमी तेवढ्याच रफ नोटबुक पण असल्या पाहिजेत. सर काही पण सांगतोय यार अरे एक्स्ट्राचं काही पण नाहीये, तरच अभ्यास होईल मॅथमॅटिक्स आणि तरच तुम्हाला अबाव 95 मार्क्स येतील चांगल्या पद्धतीने आणि चांगला स्कोर येऊ शकतो, एवढं विशेष नाहीये. कळतंय का काय सांगतोय? ठीक आहे, पुढे जाऊ. आता मी बेसिक या विषयावर जास्त बोलत नाहीये, गेला तो टाइम संपला. आता आपल्याला थोडासा ऍडव्हान्स विषयामध्ये यायचंय. कोणता? मार्क्स ओरिएंटेड अभ्यास करणं गरजेचं आहे. कळतंय का काय सांगतोय? प्रॅक्टिस प्रॅक्टिस या विषयावर जास्त बोलणं चाललंय आपलं आता सध्या, त्याची सवय करा. ठीक आहे, हे तुम्हाला जमणार आहे. नसेल जमत कमेंट मध्ये सांगा, सॉल्व्ह नाही करता येते. पुढचा मला करून दाखवावा लागेल. ठीक आहे, ठीक आहे, लक्ष द्या इकडे, आता बोलू नका. या ठिकाणी आपल्याला हे जे एक्झाम्पल दिसतंय ना, तर याला तुम्ही डायरेक्ट डिफरन्शिएट करणार नाहीयेत. डायरेक्ट डिफरन्शिएट न करता कसं सॉल्व्ह होईल, तर त्यासाठी आधी याला ना सिम्प्लिफाय करावं लागणार आहे आणि ते सिम्प्लिफाय होणार आहे.
इथे बाहेर कॉस आहे आणि इथं मध्ये काय आहे, कॉस इनवर्स आहे. लक्षात ठेवा, हा जो क्यूब आहे ना, म्हणजे जर कधी असं असेल कॉस क्यूब थिटा, तर याला आपण कॉस थिटा ब्रॅकेट क्यूब असं लिहू शकतो की नाही? येस. म्हणजे हा इंडेक्स आपण इथं असा लिहू शकतो. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या बाबतीत असं होतं, राईट? म्हणून मग आता हा जो क्यूब आहे ना, आधी ह्या क्यूबला एक काम करूया, आपण इथून काढून घेऊया. आणि इथे असा कंप्लीट टर्मच्या वरती इथे लिहूया, जसं इथे केलंय पहा रूल नुसार. ठीक आहे ना? असं केल्याने आपल्याला बेनिफिट काय मिळणार इथे, की इथे हा कॉस आहे आणि इकडे हा त्याच्या समोर कॉस इनवर्स आहे पहा, कॉस इनवर्स ऑफ एक्स. असं जर कधी असेल तर याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे जे काही फॉर्म्युला आहेत त्यांच्यानुसार, या प्रॉपर्टी नुसार आपण याला काय लिहू शकतो, डायरेक्ट एक्स. कॉस ऑफ कॉस इनवर्स एक्स, याचा आन्सर काय येतं, एक्स येतं की नाही? इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये सुरुवातीला पहा त्या प्रॉपर्टीज आपण स्टडी केल्या होत्या, त्या पूर्ण प्रॉपर्टीज उद्या रिवाइज करून यायच्या आहेत इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या. कळतंय का काय सांगतोय? त्या प्रॉपर्टी इथे यूज करा. आहे खूप सिंपल, फक्त एवढं आहे की मागच्या गोष्टी यूज करायच्या आहेत. मागच्या म्हणजे 5वी 7वीतल्या नाही, 1 महिन्यापूर्वीच्या आहेत, जास्त जुन्या पण नाही सांगत आहे. त्या तर तुमच्या लक्षात असल्या पाहिजे होत्या ऍक्च्युली, पण नसतील पण जाऊ द्या, घरी तरी रिवाइज करून यायचंय तुम्हाला. कळतंय काय सांगतोय? इनवर्सच्या सगळ्या प्रॉपर्टीज रिवाइज करा, लेक्चर एकदम सिंपल वाटेल, हे क्वेश्चन खूप सिंपल वाटतील. कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल, काय उरणार फक्त एक्स क्यूब, आणि हा त्याच्या वरती आहे क्यूब. या 3 × 3 चं मल्टिप्लिकेशन होऊन जाणार, काय होणार 9. सिम्प्लिफाईड झाला पहा. याचा डेरिव्हेटिव्ह घेणं सिंपल आहे. काय येणार मग, dy/dx इक्वल टू, समजला का? काही विशेष आहे क्वेश्चन नाही. याच्या सारखाच नंबर 10 आहे, sin raised to 4. याला पण आपल्याला याच्यासारखं करता येईल. काय करणार, रेस टू पॉवरला इथे वरती कॉमन घेऊन टाकणार, साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल होऊन जाणार आहे, फक्त रूट एक्स राहील. रूट एक्सच्या पॉवर मध्ये 4 राहणार, बरोबर आहे की नाही? याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट न घेता याला पण अजून सिम्प्लिफाय करणार आहेत आपण. याला कसं सिम्प्लिफाय करणार, रूट एक्स ला पण आपण असं लिहू शकतो, x⁻² रूटला, आणि यावरती कॉमन पॉवर 4 आहे, या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन होतं, x⁻² इंटू 4. याला सिम्प्लिफाय करा, बेदुने 4 म्हणजे 2 × 1 काय होऊन जाणार 2, x च्या पॉवर मध्ये 2/1, म्हणजेच काय राहणार x⁻² म्हणजे x². याचा अर्थ काय होतो x², आणि मग याला डिफरन्शिएट करणार, जो येईल काय, ट्वाइस एक्स येईल डेरिव्हेटिव्ह. झालं, संपलं. समजलंय? क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट झाला आहे. क्वेश्चन नंबर 6 मी तुमच्या प्रत्येकाच्या नोटबुक मध्ये उद्या पाहणार आहे. कळतंय?